यापुढे राज्यातले सर्व कार्यक्रम संयुक्त होणार. मनसे सेना युतीवर राऊतांचं भाष्य, तर दोन्ही बंधू शंकराचे डोळे असल्याचं नांदगावकरांचं वक्तव्य. नाशिक सारख्या परिस्थितीमुळेच नेपाळमध्ये लोक रस्त्यावर, मोर्चावेळी राऊतांची टीका, तर एबीपी माझाची टॅगलाईन वापरत नांदगावकरांकडून नाशिकच्या अवस्थेवर बोट. चौथी जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर. ठाण्याचं अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित, तर पुण्यामध्ये सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद. रोह्यातल्या कार्यक्रम पत्रिकेतनं भरत गोगावलेंचं नाव वगळलं. राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना संघर्षाचा नवा अंक. पत्रिकेवर केवळ भाजप आणि राष्ट्रवादीची नावं. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या कुटुंबियांची भुजबळ आणि धनंजय मुंडेंकडनं भेट. सांत्वन करताना भुजबळांचे डोळे पाणावले. कुटुंबाला धीर देत सर्वतोपरी मदतीचं आश्वासन. मराठा आरक्षणावरून भुजबळांचे मराठा समाजातील ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांसह धुरीणांना सवाल. 10% आरक्षण, ईडब्ल्यूएस आरक्षण नकोच का? ओबीसीतून समावेश हवा का? भूमिका स्पष्ट करण्याचं भुजबळांचं आव्हान. सोलापूरच्या कुरडू गावातील मुरुमुपसा बेकायदेशीरच. तहसीलदारांचा अहवाल माझाच्या हाती. गावकऱ्यांनी अहवाल फेटाळला. 2026 पर्यंत उत्खननाला परवानगी असल्याचाही दावा. महादेवी अतिणीची घर वापसी लांबणीवर. सुप्रीम कोर्टाकडनं प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे. घर वापसीच्या दृष्टीने पहिलं पाऊल पडलं. मठाधिपतींचा विश्वास. सीपी राधाकृष्णन देशाचे 15वे उपराष्ट्रपती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ. राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही उपस्थिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.